निवडणूक लढवताना उमेदवाराला प्रतिज्ञापत्र सादर करावं लागत असतं। त्यात उमेदवाराच्या संपत्तीची आकडेवारी देखील असते आणि हे आकडे पाहून मतदाराचे डोळे विस्फारले नाहीत तरच नवल। मतदार राजाकडे मतांची मागणी करणारे उमेदवार स्वतःच कोट्यवधींच्या संपत्तीचे राजे आहेत। ज्या उमेदवारांनी गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा निवडणूक लढवलेली होती त्यांची तेव्हाची संपत्ती आणि आत्ताच्या संपत्तीची जर आकडेवारी पाहिली तर त्यात मोठा फरक दिसतो। निवडून आल्यानंतर त्यांची वाढलेल्या संपत्तीचा जर अंदाज घेतला तर निवडणूक लढवण्याचा मुख्य उद्देश हा समाजसेवा नसून स्वतःची मालमत्ता वाढवण्याचा असतो की काय असा प्रश्न आता उपस्थित झालाय। या सगळ्या संदर्भातल्या आकडेवारीवर एक नजर टाकणारं हे विशेष पॅकेज पाहूया। पालिका निवडणुकीतील उमेदवार कोट्यवधींच्या संपत्तीचे राजे। मुंबईत भारतीय जनता पक्षाचे 92 तर शिंदे शिवसेनेचे 61 उमेदवार कोट्यधीश। वसई विरार मधील बहुजन विकास आघाडीचे 2 उमेदवार अब्जाधीश। ठाण्यात परीक्षा सरनाईक यांच्याकडे 381 कोटींची संपत्ती। पूर्वी राजकारणात मसल पॉवर वापरलं जायचं, आता मसल पॉवरसह मनी पॉवरनेही जोर धरलाय। ही मनी पॉवर निर्माण करण्यासाठी उमेदवार आपण स्वतःच कसे स्ट्रॉंग होऊ याचाच विचार करतात। एखादा उमेदवार निवडून येण्यापूर्वी त्याची संपत्ती लाखात असते तर विजयानंतर अल्पावधीत कोट्यवधी जाते। 5 वर्षात संबंधित उमेदवार कोट्यधीश असतो। राजकारणातील उमेदवारी एवढी फायदेशीर असल्यामुळेच अलीकडे अनेक जण त्याकडे एक उद्योग म्हणून पाहू लागले। महापालिका निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात दिलेली संपत्ती पाहिली तर सर्वच पालिकांमधील बहुतांश उमेदवार कोट्यधीश आहेत। मुंबई पालिका निवडणुकीत महायुतीत 153 कोट्यधीश उमेदवार आहेत। मुंबईत भाजपच्या उमेदवारांमध्ये 92 तर शिवसेनेचे 61 उमेदवार कोट्यधीश आहेत। विशेष म्हणजे सर्वाधिक संपत्ती असलेले भाजपचे उमेदवार चंदन शर्मा यांनी गेल्या महिन्यात राष्ट्रवादी पक्षातून भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। मुंबईतील महायुतीचे प्रमुख श्रीमंत उमेदवार भाजपचे चंदन शर्मा 84 कोटी, शिंदे शिवसेनेच्या मिनल तुर्डे 55.17 कोटी, शिंदे शिवसेनेचे समाधान सरवणकर 46.59 कोटी, शिवसेना ठाकरे सेनेच्या श्रद्धा जाधव 46.34 कोटी, भाजपच्या अनिता वैती 28.88 कोटी, भाजपच्या हेतल गाला 27.93 कोटी, शिवसेना ठाकरे सेनेचे यशोधर फणसे 25 कोटी, तर शिंदे शिवसेनेचे भास्कर शेट्टी 24.8 कोटी, बहुजन विकास आघाडीचे अजीव पाटील 2 अब्ज 91 कोटी, तर बहुजन विकास आघाडीचे कच ठाकूर 1 अब्ज 43 कोटी। ठाणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणातही सत्ताधारी पक्षाचे बहुतांश उमेदवार कोट्यवधीच्या संपत्तीचे मालक आहेत। यातील सर्वाधिक उमेदवार शिवसेना शिंदे पक्षातील असून अनेक उमेदवारांच्या संपत्तीमध्ये 9 वर्षात तब्बल 5 ते 10 पटीनं किंवा त्यापेक्षाही जास्त पटीनं वाढ झाली आहे। नवीन नियमानुसार महिलांना राजकारणात आणि निवडणुकीत आरक्षण मिळाल्यानंतर महिला उमेदवारांची संख्या वाढली आहे। ठाण्यातील शिवसेनेच्या माजी नगरसेविका परीक्षा सरनाईक या देखील उमेदवार आहेत। त्यांनी जाहीर केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत 381 कोटी आहे। वसई विरार महानगरपालिकेच्या 115 जागांसाठी 557 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। या उमेदवारांपैकी वेगवेगळ्या पक्षाचे साधारण 30हून अधिक उमेदवार हे करोडपती आहेत। वसई विरार मधील बहुजन विकास आघाडीचे 2 उमेदवार अब्जाधीश आहेत। सामान्य माणसांना न्याय देण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून निवडणुकीच्या रिंगणात येणाऱ्या उमेदवारांची ही संपत्ती नक्कीच मतदार राजाचे डोळे विस्पारून टाकणारी आहे। केवळ निवडणूक कार्यकाळात मतदार असलेला राजा निवडणुकीनंतर रंक राहतो आणि उमेदवार स्वतः राजा होतो। याला लोकशाहीची थट्टाच म्हणावी लागेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।